नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र ऊर्जा विभाग अभिकरण भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघालेली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट काय आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती 2025 ही भरती निघालेली आहे। जागा आहे 49 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन खूप चांगलं आहे। 41,800 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती 2025 ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभाग मुंबई अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 49 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव आपण पुढे पाहूया। कॅटेगरी काय आहे तर महाराष्ट्र सरकारची ही जॉब आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभवी आणि प्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला इथे 41,800 ते 1,77,500 मिळणार आहे आणि इथे अर्ज फी आहे। अर्ज फी तुम्हाला इथे राखीव प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार बघा, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। ऑनलाईन एक्झाम असणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर पुणे या जिल्ह्यासाठी ही नोकरी असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरण विकास अंतर्गत ही भरती निघालेली आहे। सरळ सेवा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे किंवा या बघा, महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्रोताचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र ऊर्जा व विकास अभिकरण महाऊर्जा या संस्थेचे निर्माण झालेले आहे। महाराष्ट्र शासनाकडून या संस्थेची स्थापना झालेली आहे। तर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा या अंतर्गत गट ब मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, गट क मधील प्रकल्प अधिकारी लेखापाल या पदासाठी इथे भरती होणार आहे। उमेदवारांना इथे बघा, या लिंकवरती जाऊन तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल भेटेल। तुम्हाला या लिंकवरती जाऊन संपूर्ण सविस्तर माहिती भेटेल आणि या लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे। बघा, इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। प्रकल्प कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी बघा 18 जागा आहेत। तर तुम्हाला कुठल्या कुठल्या कॅटेगरीमधून इथे जागा असणार आहेत ते सांगितलेलं आहे। अजासाठी 2, अजसाठी 1, विजासाठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी नाही आहे, विमा प्र साठी सुद्धा इथे नाही आहे, विमा व साठी 2, सा शो म पा यांच्यासाठी 2, अधुग EWS यांच्यासाठी 2, राखीव 5 आणि असे टोटल इथे 2 जागा आहेत। त्या अर्हता आणि अनुभव आणि वेतन श्रेणी आपण इथे पाहूया। पदाचे नाव इथे बघा, पदाचे नाव काय आहे, प्रकल्प कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिका पदवी इथे पाहिजे आणि नाविन्यकरण ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करू शकता। 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। प्रकल्प अधिकारी यांच्यासाठी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठातील प्रथम श्रेणी अभियांत्रिका पदवी पाहिजे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिका पदवी आणि नवीनकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा त्याला परत किंवा
तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिका पदवी आणि नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला इथे 41,800 ते 1,32,300 इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर लेखापाल यांच्यासाठी बघा अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषय वाणिज्य शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी आणि खाजगी शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर वयोमर्यादा बघा कमीत कमी तुम्हाला 18 ते आणि जास्तीत जास्त तुम्हाला 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। राखीवसाठी इथे सवलत देण्यात आलेली आहे। त्यानंतर दिव्यांग सैनिक यांच्यासाठी समांतर आरक्षण इथे लागू असणार आहे, ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर इथे तुम्हाला फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। ऑनलाईन लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। बघा पेमेंट तुम्हाला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय यांच्यासाठी 900 रुपये इथे फी असणार आहे। नॉन रिफंडेबल ही फी असणार आहे। तर इथे तुम्ही नक्की अप्लाय करा। फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। PDF लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। धन्यवाद।